Today, fourth lecture, reproduction in animals. Here male reproductive system consists of mainly three parts. First part called as the external genitalia, second part called as the internal genitalia, and third part called as the accessory glands. In this first part, external genitalia consist of totally two parts, scrotum and the testes, but the internal genitalia, which consist of six parts, called as the testes, fossa efferentia, epididymis, fossa differentia, ejaculatory duct and the urethra. But the third part called as the accessory glands, there are three accessory glands. So today's lecture on the function of the accessory glands. Here the first accessory gland called as the seminal vesicle, second gland called as the prostate gland, third gland called as the Cooper's gland. And in this first gland called as the seminal vesicle, which is secretes three components. First called as the fructose, second component fibrinogen, third component prostaglandin. And this fructose, which is useful for, it provides the energy to the sperm for the movement. The second component called as the fibrinogen, this fibrinogen is useful for coagulation of the semen and produces a bolus-like structure. And third component called as the prostaglandin, this prostaglandin stimulates the peristalsis movement found in the vagina and the uterus. These three components are present in the seminal vesicle. Means here this seminal vesicle secretes a fluid called as the seminal fluid, and this seminal fluid consists of fructose, fibrinogen, prostaglandin. And this seminal vesicle, it is also the viscous and the alkaline in structure. आता इथं पहिली जी accessory gland आहे तिचं नाव आहे seminal vesicle, दुसरी जी ग्लँड आहे तिचं नाव प्रोस्टेट ग्लँड, तिसरी जी आहे तिचं नाव कॉपर्स ग्लँड. पण इथं ही जी सेमिनल व्हेसिकल आहे तिचं जर आपल्याला फंक्शन याचा अभ्यास करायचा असेल तर सेमिनल व्हेसिकलमधून जो द्रव सिक्रेट होत असतो त्याला सेमिनल फ्लुइड असं म्हणतात. त्या सेमिनल फ्लुइडमध्ये हे तीन घटक असतात. पहिला फ्रुक्टोज, दुसरा फायब्रिनोजन, तिसरा प्रोस्टॅग्लॅन्डिन. हे जे फ्रुक्टोज आहे ॲक्च्युली ही एक प्रकारची शुगर आहे. जशी ग्लुकोज असते त्याच प्रकारची असणारी ही शुगर आहे, ती म्हणजे फ्रुक्टोज. आणि ही फ्रुक्टोज शुगर स्पर्म जो आहे त्या स्पर्मला मूव्हमेंट करण्यासाठी किंवा स्पर्म जो आहे तो वजायनल ट्रॅकमधून मूव्ह होऊन त्या ठिकाणी ओव्हिडक्टपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला एनर्जीची आवश्यकता असते आणि ती एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी ह्या फ्रुक्टोजचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर हा दुसरा कंपोनंट फायब्रिनोजन. आता हा जो फायब्रिनोजन आहे की ज्याच्या साहाय्यानं सिमेन जे आहे, सिमेन मराठीत आपण त्याला वीर्य असं म्हणतो, ॲक्च्युली तो फायटी किंवा मिल्किश कलरमध्ये असणारा हा फ्लुइड आहे, त्याचं कोॲग्युलेशन होण्यासाठी म्हणजे घट्ट असा साका तयार होण्यासाठी ह्या फायब्रिनोजनचा उपयोग होतो. आणि तिसरं जे कंपोनंट आहे तो म्हणजे प्रोस्टॅग्लॅन्डिन. ज्या वेळेला वजायनल ट्रॅकमध्ये स्पर्म एंट्री करत असतात त्यावेळेला ते स्पर्म वजायनामधून युटेरसमधून ओव्हिडक्टपर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्मसुद्धा स्वतः हालचाल करत असतो. त्याच वेळी वजायनल वॉल आणि युटेरस वॉल्स जे असतात त्यांचीसुद्धा जी कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ही जी प्रक्रिया होत असते त्याला पेरिस्टाल्सिस असं म्हणायचं. आणि जर वजायनल वॉल आणि युटेरस यांची जर यांचं जर कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होत असेल तरच हा स्पर्म त्या ठिकाणी ओव्हमपर्यंत पोहोचू शकतो. आणि त्याच्यासाठी ह्या प्रोस्टॅग्लॅन्डिनच्या साहाय्यानं वजायनल ट्रॅक आणि युटेरस जे आहे त्यांची वॉल्स पेरिस्टाल्सिस मूव्हमेंट दाखवत असतात. या पद्धतीनं या ठिकाणी ही पहिली जी ग्लँड होती ती म्हणजे सेमिनल व्हेसिकल. त्याच्यानंतर दुसरी जी ग्लँड आहे तिचं नाव प्रोस्टेट ग्लँड. ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे इथं ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे
तिच्यामधून त्या ठिकाणी जो द्रव सिक्रेट होत असतो त्याला प्रोस्टॅटिक फ्लुइड असं म्हटलं जातं. ह्या प्रोस्टॅटिक फ्लुइडमध्ये परत दोनच कंपोनंट्स असतात. पहिला कंपोनंट आहे सायट्रिक ॲसिड आणि दुसरा जो कंपोनंट आहे तो म्हणजे ॲसिड फॉस्फेटेज. आणि इथं ह्या प्रोस्टॅटिक फ्लुइड जे आहे की ज्याच्या साह्यानं सिमेंट जे आहे त्याचा 30% भाग जो आहे तो कॉन्ट्रीब्यूट झालेला असतो. सायट्रिक ॲसिड आणि ॲसिड फॉस्फेटेजच्या साह्यानं जर त्याचं आपण फंक्शन बघितलं तर ॲसिड फॉस्फेटेज विच प्रोटेक्ट्स दी स्पर्म फ्रॉम ॲसिडिक environment found in the vaginal tract. So this is the function of the prostatic fluid. म्हणजेच या ठिकाणी दुसरी जी ग्रंथी आहे प्रोस्टेट ग्लँड, तिच्यापासून जो द्रव सिक्रेट होतो प्रोस्टॅटिक फ्लुइड, त्याच्यामध्ये हे दोनच कंपोनंट्स आहेत सायट्रिक ॲसिड आणि ॲसिड फॉस्फेटेज. ज्या वेळेला स्पर्म हा व्हॅजिनल ट्रॅकमध्ये एंट्री करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये सिक्रेट झालेलं जे युरिन आहे तिथं ॲसिडिक मीडियम मेंटेन झालेलं असतं आणि हे जे स्पर्म्स असतात ते अल्कलाइन मीडियममध्येच जिवंत राहू शकतात आणि म्हणून तिथं असणारी ॲसिडिक कंडिशन जी आहे ती न्यूट्रलाइज करण्यासाठी ह्या ॲसिड फॉस्फेटेजचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर तिसरी जी ग्लँड आहे तिचं नाव कॉपर्स ग्लँड. धिस कॉपर्स ग्लँड secretes the mucus-like substance. This Copper's gland secretes mucus-like fluid, and this mucus-like fluid is also shows the viscous and alkaline. And this Copper's gland secretes the fluid called as the Copper's fluid, and this Copper's fluid which appears like the mucus, it is helpful for the lubrication of the sperms during the copulation. Means it acts as the lubricant. And it is helpful during the copulation. म्हणजे इथं कॉपर्स ग्लँड ज्या आहेत त्या कॉपर्स ग्लँडचं दुसरं जे नाव आहे ते म्हणजे बल्बो युरेथ्रल ग्लँड्स. इथं कॉपर्स ग्लँड जे आहेत त्याचं दुसरं नाव जे आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड आणि ह्या ज्या बल्बो युरेथ्रल ग्लँड्स ज्या आहेत त्या म्युकस सिक्रेट करत असतात आणि म्युकससारखा जो द्रव आहे तो फिस्कस असतो म्हणजे थोडासा चिकट असतो. त्याचबरोबर तिथं अल्कलाइन मीडियम मेंटेन केलेलं असतं आणि एक लुब्रिकंट म्हणजे वंगण म्हणून त्याचा उपयोग होतो ड्युरिंग द कॉप्युलेशन. नॉट द पॉप्युलेशन, दिस इज द कॉप्युलेशन. हिअर कॉप्युलेशन मीन्स the mating of the male and the female, this is called as the copulation. इथं या ज्या 3 असेसरी ग्लँड्स आहेत त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे जर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असणारा त्या ठिकाणी मेल सेक्स ऑर्गन तो म्हणजे टेस्टिस. म्हणजेच या ठिकाणी ह्या ज्या टेस्टिस आहेत की ज्या इथं स्क्रोटममध्ये बसवलेल्या असतात, म्हणजे इथं असणारी ही जी टेस्टिस आहे त्या टेस्टिसचा उभा छेद घेतला असता दिसणारी जी रचना असते त्याला एलेस ऑफ
टेस्टीज आपण म्हणतो, LS ऑफ टेस्टीज. त्यामुळे आपल्याला अगोदर ह्या LS ऑफ टेस्टीजची फिगर काढावी लागेल. LS means the longitudinal section or the vertical section of the testes. Here next point is the LS of testes. Look here. Here this is testes. This testis is externally covered by the membrane called as the tunica albuginea. Tunica albuginea. This is the outermost covering of the testis. But this tunica albuginea further covered by the middle layer called as the tunica fasciculosa. Innermost layer, middle layer called as the tunica fasciculosa, and this tunica fasciculosa is externally bounded by the membrane called as the tunica vaginalis. In the outermost membrane called as the tunica vaginalis. But this tunica albuginea, which shows about the 200 to 300 lobules, here 200 to 300 lobules are present inside each testis. But these lobules further consist of the structural and the functional unit of the testes called as the seminiferous tubules. These are the seminiferous tubules. Each lobule consists of about 2 to 4 seminiferous tubules, and these tubes are present inside the lobules present in the testes, and each lobule consists of the structural and the functional unit called as the seminiferous tubule. These are the seminiferous tubules here. But the terminal parts of these seminiferous tubules shows a fine network. Here the fine network is formed at the terminal ends of the seminiferous tubules. These are called as the rete testes. Here the structural and the functional unit called as the seminiferous tubules. At the terminal ends, which forms the fine network called as the rete testes, and these rete testes further come together and forms about 15 to 20 fine ductules are present. And these ductules come together and forms a single tube, and this tube is called as the epididymis. Here these rete testes come together and forms about the 15 to 20 smallest tubules are present called as the fossa efferentia, and these fossa efferentia come together and forms the epididymis. Here this is
forms the epididymis. But this epididymis is very long coiled structure, about the 6 meter in long and present the outside of the testis. It is a tube, very long tube, but this tube which situated like the coiling structure, and this is called as the epididymis. This structure called as the epididymis, and this epididymis which continues and forms a tube called as the fossa differentia. Here this is called as the epididymis. Epididymis. And here this epididymis further divided into 3 parts. The first part, this is the first part called as the caput epididymis, middle part called as the carpus or the body epididymis, and the posterior part of this epididymis called as the cauda epididymis. Means here this epididymis divided into 3 parts. First, head, upper head or the head or the caput epididymis, middle part called as the carpus, and the third part called as the tail or cauda epididymis. And the main function of this epididymis, the temporary storage and the maturity of the sperm takes place in this epididymis, and this epididymis further continues and forms the tube called as the fossa differentia. Here this is the figure of the LS of the testis. आता इथे आपण LS of the testis ची फिगर काढलेली आहे. बघा याच्यामध्ये अगदी टेस्टिस जे असतात त्याच्या सभोवताली ॲक्च्युली 3 मेम्ब्रेन आहेत. इथं लेबल्स दिलेले आहेत. जे अगदी टेस्टिसच्या बाहेरच्या बाजूला असणारं जे मेम्ब्रेन आहे, म्हणजे हे इनरमोस्ट मेम्ब्रेन आहे, म्हणजेच या ठिकाणी हे पहिलं मेम्ब्रेन आहे. त्याच्यानंतर दुसरं मेम्ब्रेन आहे ट्युनिका व्हॅस्क्युलोसा, तिसरं मेम्ब्रेन आहे ट्युनिका व्हॅजिनॅलिस. म्हणजे ह्या टेस्टिसचं प्रोटेक्शन करण्यासाठी ह्या 3 मेम्ब्रेनचा समावेश होतो. तर ट्युनिका अल्बिजिनिया, ट्युनिका व्हॅस्क्युलोसा आणि ट्युनिका व्हॅजिनॅलिस. त्याच्यानंतर ॲक्च्युली ही जी ट्युनिका अल्बिजिनिया जी मेम्ब्रेन आहे त्याच्या साहाय्यानं ह्या टेस्टिसमध्ये काही लोब्युल्स म्हणजे छोटी छोटी कंपार्टमेंट्स तयार झालेली असतात. इथं आपल्याला दिसते हे कंपार्टमेंट आहे, हे दुसरं कंपार्टमेंट आहे, अशी जवळजवळ 200 ते 300 कंपार्टमेंट्स ह्या टेस्टिसमध्ये ट्युनिका अल्बिजिनियापासून तयार झाली. आणि त्याच्यामध्ये रचनात्मक आणि कार्यात्मक एकक जे टेस्टिसचं आहे ते म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्यूल, नॉट द युरिनिफेरस ट्युब्यूल. इथं बघा जो शब्द आहे तो सेमिनिफेरस ट्युब्यूल असा आहे, कारण स्पर्मशी रिलेटेड, सिमेनशी रिलेटेड, टेस्टिसशी रिलेटेड असणारा शब्द आहे सेमिनिफेरस ट्युब्यूल. पण युरिन फॉर्मेशनमध्ये जे युरिन तयार होत असतं तिथं जो शब्द वापरला जातो तो म्हणजे युरिनिफेरस ट्युब्यूल. इथं ह्या टेस्टिसमध्ये जो पार्ट आहे तो म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्यूल. आणि हे जे सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे त्याच्या साहाय्यानं स्पर्म हे तयार होत असतात. आता इथं या ठिकाणी हे जे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत त्याची जी टर्मिनल एंड्स आहेत, म्हणजे टोकाकडची जी बाजू असते, ह्या सगळ्या ट्यूबा आहेत. ॲक्च्युली ही एक ट्यूब आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे. एका लोब्यूलमध्ये जवळजवळ 3 ते 4 सेमिनिफेरस ट्युब्यूल्स असतात. आणि मग इथं हे ज्या टर्मिनल एंड्स आहेत सेमिनिफेरस ट्युब्यूलचे एकत्र येतात आणि त्याच्यापासून हे जे फाईन नेटवर्क तयार झाले, म्हणजे ही जी जाळी तयार झाल्या तिला रेटेड टेस्टिस असं नाव दिलं जातं. ज्यावेळेला तुम्ही एक्सप्लेनेशन वाचत असता त्यावेळेला रेटेड टेस्टिस हा शब्द येतो, त्यावेळेला त्याचा संदर्भ हा इथं येतो.
रेटेड टेस्टीज ज्या असतात त्या परत एकत्र येत असतात, त्याच्यापासून 15 ते 20 अशा लहान डक्ट्युल्स म्हणजे छोट्या छोट्या नलिका तयार झालेल्या असतात, त्याला फासा इफ्रन्शिया असं म्हणायचं. मग ह्या सगळ्या म्हणजे 15 ते 20 फासा इफ्रन्शिया एकत्र आल्या की एकच डक्ट तयार झाली, एकच ट्यूब तयार झाली की जी जवळजवळ 6 मीटर लांबीची असते, पण ती कॉइलिंग स्ट्रक्चरमध्ये बसवल्या. कमी जागेमध्ये ती भरपूर तिची लेंथ आहे, कमी जागेमध्ये जर बसवायची असेल तर कॉइलिंग स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी टेस्टीजच्या आउटर साईडला ही डक्ट आहे, तिचं नाव इपिडिडायमिस. आता मी सांगितलं इपिडिडायमिसचे परत 3 भाग असतात. हा जो वरचा हेडचा भाग दिसतोय इथं, हा जो इथून इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो हेडचा भाग आहे, त्याला कॅप्यूट इपिडिडायमिस म्हणायचं. त्याच्यानंतर हा जो मधला भाग आहे त्याला मिडल किंवा कार्पस इपिडिडायमिस असं म्हणायचं. आणि हा जो पोस्टेरियर साईडला असणारा जो इपिडिडायमिसचा भाग आहे त्याला टेल किंवा क्वाडा इपिडिडायमिस असं म्हणायचं. ही इपिडिडायमिस नेमकं काय फंक्शन करत असतं तर सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये तयार झालेले जे स्पर्म्स असतात ते टेम्पररी थोड्या कालावधीसाठी, म्हणजे जोपर्यंत इजॅक्युलेशन होत नाही तोपर्यंत ते जे स्पर्म्स असतात इथं टेम्पररी स्टोअर केले जातात आणि त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी निर्माण करण्यासाठी, म्हणजे मोटिलिटी, व्हेबिलिटी, फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी, म्हणजे त्याची जी लाईफ स्पॅन आहे ते वाढवण्यासाठी किंवा त्याची हालचाल वगैरे जी आहे ती वाढवण्यासाठी ह्या इपिडिडायमिसचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर इपिडिडायमिसची जी टर्मिनल एंड आहे त्याच्यापासून एक डक्ट तयार होत असते, तिला फासा डिफरन्शिया असं म्हणायचं. ही फासा डिफरन्शिया नंतर त्या ठिकाणी डक्ट ऑफ द सेमिनल व्हेसिकलच्या जवळ जात असते. ह्या दोन्ही ट्यूबा एकत्र जॉईन होत असतात आणि अतिशय लहान अशी त्या ठिकाणी 2 सेंटीमीटर लांबीची इजॅक्युलेटरी डक्ट तयार होते. मग ह्या ज्या दोन्ही बाजूच्या 2 इजॅक्युलेटरी डक्ट ज्या असतात त्या युरेथ्रामध्ये ओपन होत असतात. म्हणजेच इथं एलएस ऑफ द टेस्टीज हा पार्ट आपण बघितला. त्याच्यानंतर आपल्याला जो पार्ट बघायचा आहे तो म्हणजे टीएस ऑफ द टेस्टीज. टीएस, next part टीएस of testes means the transverse section of the testes. आता जो आपण पार्ट बघितला तो टेस्टिसचा उभा छेद घेतल्यानंतर दिसणारी रचना. आता आपल्याला टेस्टिसचा आडवा छेद घेतल्यानंतर दिसणारी रचना त्याची फिगर काढावी लागेल. तर इथं पुस्तकामध्ये असणारी फिगर तुम्ही काढली तरी सुद्धा चालेल किंवा अगदी साधी असणारी अशी फिगर जी आहे ती सुद्धा तुम्ही काढू शकता. Here the structural and the functional unit of the testis called as the seminiferous tubules. These tubules are oval or the irregular in shaped. Here each testis is externally covered by tunica albuginea, and the structural and the functional unit of testis called as the seminiferous tubules. Seminiferous tubule. Each seminiferous tubule is internally lined by germinal epithelial cells. But some germinal epithelial cells are modified
and forms the conical elongated cells. These elongated conical cells are called as Sertoli cells. These cells called as the Sertoli cells. But these seminiferous tubules internally lined by germinal epithelial cells. These germinal epithelial cells which shows mitosis as well as the meiosis cell division. Mitosis or meiosis, mitosis as well as the meiosis cell division. And in these testes shows the process of the spermatogenesis. Here you know the definition of the spermatogenesis, the process in which formation of the sperms from testes called as the spermatogenesis. But this spermatogenesis which produces the sperms, but these sperms which are firstly immature, these immature sperms attached to the Sertoli cells, and these immature sperms are called as the spermatozoa, and these immature sperms attached to the Sertoli cells for the nourishment. So these cells are called as the germinal epithelium. This germinal epithelium which modified into some cells, larger conical cells called as the Sertoli cells, and these cells are called as the spermatogonium. These cells are called as the primary spermatocytes. These primary spermatocytes further develops into the smallest cells called as the secondary spermatocytes. These are called as the spermatozoa, and in between these cells the bunch of the cells are present, and this bunch of the cells are called as the Leydig cells. In between these seminiferous tubules, the connective tissues as well as the blood vessels, nerves are also present, but these cells are called as the interstitial cells. Interstitial cells or Leydig cells. And here the function of these testes is formation of the sperm. This is the first function, and the second function is it produces the male sex hormone called as the testosterone. Means here this Leydig cell or the interstitial cell secretes the hormone called as the testosterone, and this testosterone is useful for the formation of the male secondary sexual characters. आता इथं टेस ऑफ द टेस्टिस मध्ये आपण बघितलं की या ठिकाणी जर टेस्टिसचा आडवा छेद घेतला असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सेमिनिफरस ट्यूब्युल्स दिसतात. त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहेत त्यांना जर्मिनल इपिथेलियल सेलचं मॉडिफिकेशन झालेलं असतं. काही सेल्समध्ये की ज्या कोनिकल असतात त्याला सर्टोली सेल असं म्हणायचं, त्याला नौरिशिंग सेल असं सुद्धा म्हणायचं किंवा नर्स सेल सुद्धा म्हटलं जातं, कारण जे अपरिपक्व असणारे स्पर्म्स जे असतात ते त्या ठिकाणी परिपक्व केले जातात, त्यांना फूड दिलं जातं आणि ह्या
इथं डेव्हलपिंग सेल्स आपल्याला ज्या दिसत आहेत त्याला डेव्हलपिंग ऑफ द स्पर्मॅटोजेनेसिस असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये स्पर्म तयार केले जातात त्या प्रक्रियेला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणायचं. आणि त्या सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या मध्ये हा जो पेशींचा आपल्याला बंच दिसतोय त्याला इंटरस्टिशियल सेल किंवा लेडिक सेल असं म्हणतात. आणि ह्या ज्या सेल्स असतात ते पुरुषांच्या मध्ये असणारी जी मेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणजे पुरुषांची जी वैशिष्ट्ये असतात ती तयार करण्यासाठी ह्या टेस्टोस्टेरॉनचा उपयोग होतो. म्हणजे इथं आपण या ठिकाणी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असणारा टेस्टिस हा पार्ट संपवलेला आहे. पुढचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्हॉट इज सिमेन, सिमेन म्हणजे काय किंवा त्या ठिकाणी क्रिप्टॉर्चिडिझम म्हणजे काय याचा अभ्यास करायचा आहे. ओके.